सोमेश्वर कारखान्यामधील अपहार प्रकरणी लेखापरीक्षण, संबंधितांवर गुन्हे दाखल होणार. 15 मार्चपर्यंत अफरातफर शोधण्याची मुदत. पुण्यामध्ये भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर छापा, पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मारला छापा. पोलिसांच्या छापेमारीमध्ये 1400 किलो पनीर जप्त. अपहरण झालेला हिरे व्यापारी बिबवेवाडी पोलिसांसमोर हजर. कर्जबाजारी झाल्यानं स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची हिरे व्यापाऱ्याची कबुली. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानामध्ये नोंदवली जाणारी वाढ कायम. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. राज्यामधल्या जीबीएस बळींची संख्या 12वर. पुण्यामधील ससून रुग्णालयामध्ये 38 वर्षीय रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू. पुणे शहरामधल्या सराईत वाहन चोराला पोलिसांकडून बेड्या, बिबवेवाडी पोलिसांची कारवाई. आरोपीवर वाहन चोरीचे अनेक गुन्हे. पुण्याच्या सिंहगड परिसरात टोळक्याकडून दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला. सिंहगड रस्ता भागामध्ये किरकोळ वादातून मारहाण. घटनेनंतर घाबरलेल्या दाम्पत्याची सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यामध्ये धाव. राज्य परिवहन विभागाचा 2019च्या पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचे आदेश. पुणे एसटी विभागामधील 650 बसेसना नवीन नंबर प्लेट बसवण्यात येणार. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामधल्या घरभाड्यामध्ये 20% वाढ. आयटी कंपन्या असलेल्या परिसरात अधिक दर. घरमालकांना भरीव भाडेवाढ करण्याची मिळते संधी असं दिसून येतं.